रोडच आहे समृद्धी हायवे समृद्धी. तर आपण सकाळी आपल्या मावशीकडून आपल्या घराकडे चाललो होतो. तर इकडं घरीकडे जाता जाता इकडं महादेवांचं मंदिर होतं. तर आपण दर्शन वगैरे करून लगेच जातो घरी. घर जाऊन आपली मम्मी घर झाडत होती आणि तरी आपला भाऊ झोपला वापस घरी येऊन. झोपला. तर आपली आजी आपल्या भावाला आंघोळीला पाणी टाकीत होत चुलीवर. सकाळी सकाळवरून आपण आज कॉलेज निघतो. आज आपला पेपर होता. तर आपले आज धन्न उचलून आपण डायरेक्ट जातो धन्नवरचं हे काढून डायरेक्ट जातो आदित्य भाऊंकडं. धन्नची चावी घरात राहिली होती तर मग आपण चावी घ्यायला घरात जातो. मग धन्नो चावी घेऊन आपण निघतो डायरेक्ट आदित्यची इथं. आदित्य भाऊच्या इडं जाण्याच्या आधी आपण जातो साई भाऊंकडं. साई तर अजून आवरेलं नव्हतं. तो येत होता त्याला म्हणलं आवर पटकन. आज मराठीच पेपर आमचा. त्याचा आवरूच तो होता. आपले आदित्य भाऊ चालते पै डायरेक्ट घरून आपल्याकडं. आदित्य भाऊ आले मग लगेच साई भाऊ पण आवरून लगेच आलते. आपल्या गावाकडला समृद्धी रोड. समृद्धी हायवे डायरेक्ट. कोणता रोड आहे या समृद्धी हायवे समृद्धी. मी पायवर गेले पाय टाकायची जबाबदार तुमची दोघांची. पाचशे बरं आम्हाला भरोसा नाही त्यावर भरोसा आहे भाऊ पण गाडीवर नाही. गाडी इंजिन आहे मोटर काय म्हणते त्याला. जाऊ दे इंजिन नाही इंजिन खोलवर विचार करतो म्हणून मग मला नाही का व्हिडिओ जायचं फोन पडून पाण्यात ते वाटतं बाबा. बघू शकता आमची डायरेक्ट नदी साचलेली होती. आपण निघलो डायरेक्ट कॉलेजच्या दिशेला. तिघही मित्र आपले मनीष. आपण चाललो होतो दुकानामध्ये पेन्सिल आणि पट्टी आणायला. आधी भाऊकडे नव्हती. दुकानात येऊन आपल्याला काही फॅन भेटतं. आपण त्यांना सेल्फी वगैरे देतो आणि डायरेक्ट जातो कॉलेजकडं. ही आपली कॉलेजची भिंत आहे आणि आपले कॉलेजचे मामा गेले आता. तर तिकडे जाऊन आपण आपल्या पार्किंगमध्ये जाणार होतो आधी गाडी पार्क करायला. इकडे सगळे पेपर देऊन आपण चाललो डायरेक्ट घरी. घरी जाण्याआधी आपण पेट्रोल घेतो. आपल्या गाडीत पेट्रोल नव्हतं. अयो घर जाऊन कितीचा अंडा खाणार आहे कोण काय म्हणतात त्याला कशाचा अंडा खाणार. चित्राचा अंडा खाणार हा. 20 रुपये का पेट्रोल. तर आपला आदित्य भाऊ अंड घेतलं होतं आणि आपल्या त्या डोक्याला लावण्यासाठी. आपण अंड खात नाही मटण खात नाही पण आदित्य भाऊ सगळं खातात. आदित्य त्यानं आपल्या समाजात करत होतो. मग आपण डायरेक्ट जातो आदित्य भाऊंची इकडं. त्यांची डायरेक्ट नदी वाहत होती बरं का मित्रांनो. गवत तर आदित्य भाऊ सांगत होते वावरात खूप गवत आहे. तर मग त्यांना बोललो का गवताच आपल्याशी आपल्याला काय व्हिडिओ काढायची फक्त. मग आपण थोडं बाग पाहून आपल्या आदी भाऊंचा ड्रॅगन फ्रूटचा बाग. आदी भाऊन साई भाऊ थोडे गंभीर चर्चा करीत होते ड्रॅगनवर. तर आपण आदी भाऊंचं ड्रॅगन तोडून खात होतो. बघू शकता किती लाल लाल जरग आहे. जय श्रीराम. आपण साई भाऊंला सोडून निघलो होतो एक घरी. बघतो तर काय आपले काका मावशी आलेले होते आणि आपला भाऊ आपल्या सेल्फी स्टिक संग खेळत होता. आपली मावशी उठून बसली लाजत होती. व्हिडिओ त्यात यायचं नव्हतं तर आपला भाऊ सेल्फी स्टिक संग खेळत होता. ठेवून दे. तर मग आपण काका त्यांना भेटून लगेच काकाचा फोटोशूट करत होतो. काकाचा फोन लावला होता वरती आपल्या सेल्फी स्टिकला. आपली मावशी शेंगा खाऊ राहिली आणि आजी आपल्या लहान भावाला डोकलावर राहिली. मला म्हणते काय करतो काय ते व्हिडिओ बनवतो मी युट्यूबवर. सगळ्या लोकांना दिसतं ते. हे आपली मावशी थोडं ज्ञान देत होती ऐका तुम्ही.